हिवाळ्यात थंडीमध्ये खाण्यासाठी, मकर संक्रांतीसाठी तसेच हळदी-कुंकवासाठी वापरले जाणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत. 2 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. ते व्यवस्थित आपण भाजून घेऊ. थोडे थंड झाले की त्याचे आपण मिक्सरला लावून थोडे बारीक करून घेणार आहोत आपण ते. तसंच आता दुसऱ्या कढईमध्ये मी इथे तीळ भाजत ठेवलेले आहे. तर इथे मी साधे तीळ वापरलेले आहेत. ते छान आपण भाजून घेणार आहोत. तीळ आपले तडतडायला लागले याचा अर्थ की आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. तर ते आपण आता साईडला काढून घेऊया. तर शेंगदाण्याचं कूट आणि तीळ आपले भाजून तयार आहेत. गूळ आता आपण व्यवस्थित पातळ करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे व गूळ घातलेला आहे. तर गूळ आपण व्यवस्थित मंद आचेवर त्याला पातळ करून घेणार आहोत. व्यवस्थित त्याला आपण हलवत राहणार आहोत. गूळ आपला पातळ झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर असं बेकिंग सोडा घालणार आहोत, जेणेकरून आपले लाडू हलके होतील. गूळ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपण जे भाजलेले तीळ आहेत ते घालून घेऊया. तसंच त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट जो बनवलेला आहे, जे की शेंगदाणे पण बारीक केलेले आहेत ते घालून घेऊया. थोडी वेलची पावडर घालणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तीळ, शेंगदाण्याचा कूट गुळात व्यवस्थित मिक्स झाल्यावर तसंच आपण गरमच आपण हे लाडू वळायला सुरुवात करणार आहोत. गरम असतानाच मिश्रण, त्याने लाडू आपले फटाफट वळले जातात. तर अशा प्रकारे आपण लाडू बांधून घेतलेले आहेत. तर आपले तिळाचे लाडू या हिवाळ्यासाठी तसेच मकर संक्रांतीसाठी व आपल्या आरोग्यदायी असणारे असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर अशाच इझी रेसिपींसाठी माय लोकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.